कस्मात भयम इह, भीती कशा उत्तर देताना असं दिलंय, मरणात. इथं सगळ्या लोकांना जी भीती पासून अगा मरहा बोल न सांगा. आज कोरोनाची भीती म्हणजे कशाची? कोरोना म्हणजे काय? मृत्यूच आहे. म्हणून आचार्याने सांगितलं की सगळ्यांना मृत्यूपासून भीती आहे. पातुम कर्णांजलिभिः किम अमृतम इह. पुढचा प्रश्न विचारला की कानरूपी ओंजळीनं, म्हणजे कानाची ओंजळ करायची, तर त्या ओंजळीनं कोणतं अमृत घ्या? त्याला एका शब्दात उत्तर देताना असं दिलंय, सदुपदेश. त्या कानांनी सदुपदेशामृत हेच योग्य आहे. म्हणजे रसयुक्त पदार्थ आहेत, त्यांचं आपल्याला आपल्या जिभेनं ज्ञान होतं. तसं कान सुद्धा काही रसांचा स्वीकार करत असतात. आणि या कर्णरूपी ओंजळ ओंजळ केल्यानंतर पाणी घटघट ओंजळीनं पाणी पिते. तर कानाची ओंजळ करायची आणि त्या कानाच्या ओंजळीनं काय प्यायचं, कोणतं अमृत प्यायचं? तर आचार्यांनी त्याला उत्तर देताना असं दिलंय, सदुपदेश. आपल्याला उपदेश ऐकणं हेच अमृत. म्हणून मनुष्यानं प्रत्यक्ष ऐकल्याशिवाय आणि प्रत्यक्ष काही गोष्टींवर विश्वास ठेवू नये, काही गोष्टी करू नये. सद उपदेश ऐकण्याकरता कानाची ओंजळी केली. आणि सतोपदेश म्हणजे दुसरा तिसरा कोणता नसून वेद, शास्त्र, पुराण, संत ग्रंथांमध्ये परंपरेनं आलेला जो उपदेश आहे तोच एखाद्या हेच ओंजळीनं अमृत पिण्यासारखं आहे. पुढचा प्रश्न मला फार आवडतो. मार्मिक प्रश्न विचारला, किं गुरुना मूलम, की मोठेपणाचं मूळ काय? समाजात प्रतिष्ठित आपण ज्याला म्हणतो ते सोडून द्या, किंवा ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, हे जे संत आहेत यांच्या बाबतीत मी बोलतोय, किंवा एखाद्या महत् पुरुषाच्या बाबतीत ज्यावेळेला आपण विचार करतो त्यावेळेला शिष्याने प्रश्न विचारलाय की गुरुजी,
किं गुरुनाया हा मुलं. मोठेपणाचं मूळ काय, म्हणजे कशावरून मोठेपणा समजला जातो. एखादा मनुष्य मोठा आहे कशावर, आपण जे निकष लावतो ना, आणि आचार्य किंवा संत किंवा ग्रंथांमध्ये जे ऋषीमुनींनी जे निकष लावले, यात जमीन आसमानाचा फरक पाहायला मिळतो. आम्ही मोठेपणाचे जे निकष लावतो ते बाह्य रूपावर, बाह्य अंगांवर. किंबहुना मोठा तोय आहे, व्यवस्थित चांगली च्या दृष्टीनं मोठेपणाचं लक्षण. घरी नोकर चाकर आहे, कारखाना आमचे. पण आचार्यांना जेव्हा प्रश्न विचारला की मोठेपणाचं मूळ काय, तर आचार्यांनी गोड उत्तर दिले, यदे तत् अप्रार्थनं नाम गुरुनायाः मूलम्. याचना न करणं पणाचं मूळ आहे. काहीही न मागणं हे मोठेपणाचं लक्षण. मोठेपण, तुम्हाला मोठं व्हायचंय ना, त्याचं मूळ जर शोधायचं असेल तर याचना करू नका, काही मागू नका. म्हणून वामन व्हावं लागलं देवाला. बलीच्या यज्ञात ज्या वेळेला भगवंत गेले, त्यावेळेला त्यांना त्यांचं व्यापक रूप, त्यांचं स्वरूप जे काही होतं त्याच्यात जाता आलं नाही त्यांना. वामन झाले म्हणजे लहान झाले. याचना जिथं आहे ना तिथं लहानपणा येतो. आणि मोठेपणाचं मूळ सांगताना आचार्यांनी सांगितलं की याचना न करणं हे मोठेपणाचं मूळ आहे. म्हणून आज भागवतामध्ये, रामायणामध्ये, इतर पुराणामध्ये ज्या काही विभूतींचं दर्शन घडतं, त्यात प्रमुख विभूती म्हणजे आमची ब्राह्मण. सुदामदेवांचं चरित्र आपल्या सगळ्यांना ध्यात आहे. यदृच्छयोपन्येन वर्तमानो ग्रहाश्रमी, ही अवस्था आहे त्यांची. चरित्र आपल्याला श्रीमद भागवताच्या दशम पाहायला मिळतं. आणि ज्या वेळेला मनुष्य प्रार्थना करतो, मनुष्य हात पसरवतो, ज्या वेळेला मनुष्य काही मागतो ना, मागत असताना त्याच्या ठिकाणचं ते वामनत्व तर दिसतं, सोडून द्या, पण त्याने केलेली जे काही तपस्साधना असते, तपश्चर्या असते, ती सुद्धा त्याची नष्ट होते. आमचे गुरुजी, परमपूजनीय वेदशास्त्र संपन्न विश्वासशास्त्री घोडजकर गुरुजी, ज्यांच्याकडे आम्ही अध्ययनाला होतो, उदार व्यक्तिमत्व, उदार अंतःकरण गुरुजींचं. कधीही कुणाच्याही समोर आज सुद्धा याचना केलेली आम्ही पाहिलं नाही. किंबहुना ब्राह्मणांनी याचना करू नये. आज आमच्या सगळा महाराष्ट्र, भारत याच्या पाठीमागचं महत्वाचं कारण
कुणाच्या याचना केलेली नाही. ज्या वयामध्ये लोक खूप पैसा बाळगत असतात, त्या वयात आमच्या गुरुजींनी याचक आज सुद्धा आमची नांदेडला दुर्गावेद पाठशाळा आमच्या गुरुजींच्या सौभाग्यवती आम्ही असताना 5-7 मुलं, त्या 7-8 मुलांचा सुद्धा स्वयंपाक त्या एकट्या करत असत. म्हणून आज ही जी त्यांची नावाजलेली नावं दिसतात, मोठी दिसतात, याचं काय कारण आहे? आचार्यांनी सांगितलं, बाबा ही लोक कधीही कुणाच्याही समोर याचना करत नाही, न मागणं. याचना केली तेज नष्ट होत असत. आणि ब्राह्मणस्य देवं क्षुद्र कामायने, अरे ब्राह्मणाच्या देहाला आल्यानंतर त्यांचं याचना करूच नाही, मागूच नाही. त्याची जर श्रद्धा पूर्ण, विश्वास भगवंतावर असेल, समाजावर असेल, त्याच्या स्वतःच्या अनुष्ठानावर, त्याच्या वागण्यावर जर विश्वास, अनन्य अश्चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते पाहायला नक्की मिळेल, लक्षात ठेवा. जंगलात जाऊ शकत नाही, छोट्या हजारो वर्ष परमात्मा जगवतो, तो परमात्मा आम्हाला जगवणार नाही. अजूनही याचना केल्यानं जितकं मिळतं ना, त्यापेक्षा सुद्धा याचना न करत अधिक प्राप्त होत असतं आणि ते आनंद देत असतं. आनंदात जगण्यासाठी फार वस्तूंची आवश्यकता असते असं मला वाटतं नाही. कारण आनंद हा जो आहे तुमच्या माझ्या मानसिकतेवर अवलंबून आहे. म्हणून मोठेपणाचं बीज जर काही याचना न करणं हे आहे. तस्मै नमांसि देवा. पुढे प्रश्न विचारलाय की देव कुणाला नमस्कार करतात. प्रश्न पहा बारकाव्याने, हे जे देव असतात. प्रश्न विचारलाय पुढे की देव कुणाला नमस्कार करतात. कुर्वन्ति दया प्रधानाय. दया नावाचा गुण ज्यांच्याकडे आहे अशाला देव नमस्कार करतात. आता दया ही सापेक्ष मानायची का? शब्दांचे बारकावे आणि शब्दांचे खेळ असे आहेत. दयनीय व्यक्तीवर दया केली जाते, म्हणून दया ही सापेक्ष नाहीये.
जी प्रत्येक जण दयनीय आहे, म्हणून मी आधीच बोललो तुम्हाला. म्हणून आचार्यांनी शिष्याने प्रश्न विचारला, कस्मै नमांसी देवा, देव कुणाला नमस्कार करतात? आचार्यांनी लगेच उत्तर दिलं, कुर्वन्ति दया प्रधानाय, की जे सगळ्यांवर दया करतात देव त्याला नमस्कार करतात. देव त्याच्यासमोर हात जोडून उभे राहतात. किम लघुताया मूलम, पुढे शिष्याने प्रश्न विचारला की मनुष्य हा लहानपणा त्याला जो प्राप्त होतो, म्हणजे मनुष्याच्या कारण काय, तो लहान ठरतो. जसं मागच्या प्रश्नामध्ये मनुष्य मोठा कशावरून ठरतो, तर हे शिष्याने विचारलं. तसं पुढे शिष्य विचारतो की गुरुजी, किम लघुताया हा मुलं, लहानपणाचं कारण काय? आचार्य म्हणले, प्राकृत पुरुषो यांच्या, म्हणले नीच मनुष्याकडे याचना करणं हेच मनुष्याच्या लघुतेचं कारण आहे. किती गोड उत्तर आहे. नीच माणसाकडे याचना कधी करत जाऊ, लक्षात ठेवा. ज्याची वृत्ती चांगली नाहीये, ज्याचं बोलणं चांगलं नाहीये, ज्याच्या दातृत्वात अहंकार भरलेला आहे, असा जो पुराण ग्रंथांना संत वाङ्मयाला जो मानत नाही ना, अशा नीच मनुष्याला केलेली याचना म्हणजे आपल्याला कमीपणा आणणारी आहे, हे ध्यानात ठेवा. बर, पुढे विचारला प्रश्न शिष्यानं, किम अहर्निशम अनुचिंत्यम, गुरुजी सांगा बरं, काय रात्रंदिवस कशाचं चिंतन करावं? त्यावेळेला आचार्य म्हणले, भगवत चरणम. बघा, एका वाक्यात प्रश्न आहे, तेवढ्याच वाक्यात उत्तर आहे, म्हणजे त्याला सूत्र रूपानं हे सगळं चालू आहे प्रकरण, की रात्रंदिवस कशाचं चिंतन करावं, रात्रंदिवस काय आहे का? आचार्य म्हणले, भगवत चरणम, परमेश्वराच्या चरणाचं रात्रंदिवस चिंतन करावं, तद्व्यतिरिक्त काहीही कशाचंही चिंतन करू, दुसरं कशाचाही विचार. बर, पुढचा प्रश्न मला फार आवडतो, तो आपण बारकाव्याने आहे. फार चांगला प्रश्न आहे पुढचा. चक्षुप्यंतोप्यदन्नाः, डोळे असून सुद्धा आंधळे कोण आहेत? असा एक प्रश्न शिष्याने विचारला. चक्षुप्यंतः अपि अंधाः, म्हणजे डोळे आहेत आणि तरी सुद्धा अंध आहे, असे कोण? त्यावेळेला आचार्य म्हणले, नास्तिका मनुजा, जी कोणी नास्तिक माणसं आहेत ना, नास्तिक माणसं, ती नास्तिक माणसं डोळे असून सुद्धा आंधळी आहेत. नास्तिक कुणाला म्हणायचा हा एक प्रश्न मनुस्मृतीमध्ये स्पष्ट, की नास्तिको वेद निंदक, म्हणजे काय? जो वेदाची निंदा करतो त्याला नास्तिक म्हणा. तिथं बसा, असं लक्षात येईल.
आपल्याकडे देवाला नमस्कार करतो की नाही याच्यावर नास्तिक ठरवता येत नाही. तीर्थयात्रेला जातो की नाही याच्यावर नास्तिक ठरवता येत नाही. म्हणतो तर आपण त्याला नास्तिक. यांना देव नको, धर्म नको, जप नको, पूजा नको, दान नको, काय असं आपण म्हणताना म्हणतो की फार नास्तिक येतो हे. देव नाही, धर्म नाही, काही नाही करत, आंघोळ नाही, संध्या नाही, श्रावणी नाही, श्रावणी सोमवार नाही, उपवास नाही, काही करत नाही, हे आपण म्हणतो. पण शास्त्र स्मृती ग्रंथ सांगताना म्हणतात ठीक आहे, तुम्ही तुमच्या दृष्टीनं त्याला नास्तिक म्हणा, पण शास्त्र म्हणतं आमच्या दृष्टीनं नास्तिक कोण आहे? नास्तिको वेद निंदका. जो वेदाची निंदा करतो ना त्याला नास्तिक म्हणा. जो वेद प्रामाण्य मानत नाही ना त्याला नास्तिक म्हणा. ज्याला वेदच मान्य नाही त्याला नास्तिक म्हणा. आजही पाहायला मिळते. आचार्यांनी शिष्यांनी पुढे संवाद साधताना शिष्य म्हणाले, गुरुजी किम पंगुरीह प्रवर्तितो व्रजती चयो वार्तके तीर्थम. शिष्याने प्रश्न विचारला की इथं पांगळा म्हणून कोण प्रसिद्ध आहे? काय? किम पंगुरीह प्रतितो, पाय नसलेला पंगू मनुष्य या लोकांमध्ये कोण प्रसिद्ध आहे? आचार्य म्हणले यो वार्धक्य तीर्थम व्रजती. हा किती गोड उत्तर आहे की जो मनुष्य म्हातारपणामध्ये तीर्थयात्रेला जातो तो पांगळा आहे. म्हणजे तीर्थयात्रा करण्याचा काळ कोणता असावा, तीर्थयात्रा कोणत्या काळात केल्या पाहिजेत, तीर्थयात्रा कोणत्या वयात केल्या पाहिजेत याचं उत्तम दिग्दर्शन आचार्यांनी मार्मिक शब्दामध्ये इथं केलेलं आहे. म्हातारपणात जी तीर्थयात्रा करतात ते पांगळे आहेत असं आचार्य म्हणाले. याचा अर्थ असा आहे की तीर्थयात्रा ज्या करायच्या त्या तरुणपणात करायच्या. पंढरपूरला जे जायचे, बद्रीनाथला जायचे, केदारनाथला जे जायचे, अजून अनेक रामेश्वरम आहे, ज्योतिर्लिंग आहे, इथं जे जायचंय ते केव्हा? जेव्हा चालता येत नाही, जेव्हा डोळ्यांना दिसत नाही, जेव्हा कानाला ऐकू येत नाही, जेव्हा डोळ्याला तीर्थयात्रेला गेल्यावर देव दिसत नाही, लोकांनी धरावं लागतं आणि मग चालावं लागतं. आज सुद्धा त्या बद्रीनाथ केदारनाथच्या ठिकाणी, गंगोत्री यमुत्रीच्या ठिकाणी लोकांना चालण्याचा कंटाळा, वय थकल्यामुळं त्या डोलीवर किंवा त्या घोडीवर नेतात. हे आपण सर्वश्रुत आहे, आपल्यापैकी अनेकांनी ते अनुभवलं सुद्धा असेल. याचा अर्थ असा आहे की जवळ हे सकळ सिद्ध आहे. महाराजांची, तुकाराम महाराजांची भाषा हीच, धडधाकट शरीर आहे ना तोपर्यंत तीर्थयात्रा केल्या पाहिजे. नाहीतर अंगंगलितम पलितम मुंडम दशनवीनं जातं तुंडम वृद्धो याती गृहीत्वा दंडम अशी अवस्था झालेली आहे. तीर्थयात्रा करतो, तिथला देव कळत नाही, तिथले आचार्य कळत नाहीत, तिथं नदी कुठून वाहती कळत नाही, पाय गळून येत आहेत. अशा याच्यामध्ये तीर्थयात्रा करणं हेच पंगू आचार्यांनी सांगितलेलं आहे. वा वा. किं तीर्थमपि च मुख्यम. तीर्थ देखील कोणता आहे, मुख्य तीर्थ कोणता आहे असा प्रश्न शिष्याने विचारला. आचार्य म्हणले चित्तमलम या निवर्तयती. जे मनाचं मालिन्य नष्ट करत ना ते तीर्थ समजावं. आपल्या दृष्टीनं मला नावं ठेवायची असं समजू नका. चंद्रभागा तीर्थ आहे, गोदावरी तीर्थ आहे, त्र्यंबकेश्वर तीर्थ आहे, बद्रीनाथ नैमिषारण्य तीर्थ आहे, कोटी तीर्थ आहे, हे सगळे तीर्थ. पण इथं जाऊन सुद्धा जर आमचं मालिन्य जर नष्ट होत नसेल मनाचं, श्रम आहे हा. घरी बसून सुद्धा दासबोधाचं जर चिंतन ऐकून जर मालिन्य नष्ट होत असेल मनाचं, तर याचा अर्थ असा आहे की दासबोध रूपी चिंतनाच्या तीर्थात तुम्ही न्हावून निघा.
आमचे विजयलाल सर फार गोड सांगतायत चिंतन, आपण सर्वजण ऐकत आहात. राम नामाचा जप करताना सुद्धा मन जर तिच्यामध्ये नावून निघाला असेल, मनाचं मालिन्य जर नष्ट होत असेल, सुद्धा तीर्थ आहे. एखाद्या महात्म्याला जर संसारात सुद्धा जनकासारखे त्याचा जर कुठलाही विकार त्यांना त्रास देत नसेल, मन त्यांचं जर कायम मनाचं मालिन्य, मनावर मालिन्यच जर येत नसेल, तर संसार सुद्धा, घर सुद्धा त्यांच्याकरता तीर्थ आहे. मत अशी आहे, आम्ही तीर्थाचं घर केलंय, आम्ही तीर्थात संसार केलाय, मग आमच्या संसारात तीर्थ केव्हा? आमच्या मनाचं मालिन्य नष्ट होण्याकरता आम्ही ज्या तीर्थावर गेलो होतो, त्या तीर्थाला मालिन्य आम्ही निर्माण केलंय. इतकी अवघड गोष्ट सध्याच्या कलियुगात पाहायला मिळते. म्हणून कोरोनासारखे महाभयंकर अशा पद्धतीचे विषाणू आणि महामारी निर्माण होतीये. याला कारण मनुष्य आहे, मनुष्य, हे समजून घ्या. असो, किम स्मरत्यव्यम पुरुषैः, माणसानं कशाचं स्मरण करावं बाबा नेहमी? हरिनाम सदा. पुढे उत्तर दिलं, भगवंताच्या नामाचं नेहमी स्मरण करा, नेहमी. अहो येता जाता, उठत बसता, कार्य करिता. मामान पंडितांनी काय सांगितलं? येता जाता, उठता बसता, खाता पिता. नाही जनाबाई, नाही, आमच्या नाथ महाराजांनी तर याच्याही पुढे जाऊन सांगितलं, भांडता हरी बोला. भांडताना सुद्धा एकमेकाला जे बोलायचे ते हरी हरी म्हणून बोलायचं. भांडणं करायची जोरात, अगदी शत्रूसारखं लढायचं एकमेकाला, पण ते भांडणाचं स्वरूप मात्र बोलण्यात हरी हरी आलं पाहिजे. कायम स्मरण हरीचं करा, कायम हरिनामाचा जप करा, कायम हरी 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 म्हणायचं. याच्यात मनुष्याचं कल्याण. मला पुढचा एक प्रश्न फार आवडतो. हो हिन वाच्य सुधिया, शहाण्या माणसानं काय बोलू नये, काय करू नये हा प्रश्न नाहीये. विद्वानानं काय बोलू नये? परदोषांच नृतं तद्वत. दोन गोष्टीचं उत्तर आचार्यांनी या प्रश्नाला दिलं. एक, पहिलं, शहाण्या माणसानं, विद्वानांनी, म्हणजे किंबहुना ज्याला शहाणं म्हणून घ्यायचे त्यांनी, किंवा ज्यांना शहाण्याच्या लाईनीत यायचे त्यांनी ते काय करू नये? पहिली गोष्ट करू नये ती अशी, अनृतम, खोटं बोलू नये, कधीही खोटं बोलू नये. आणि दुसरं, परदोषांश, आणि कधीही दुसऱ्यांचे दोष दाखवू नये. काय होतं, दुसऱ्यांच्या दोषांचं चिंतन आपण करत गेलो, ते दोष आपल्यात निर्माण होतात, त्याच्यामुळं पाप निर्माण होत. अनेकांचे काणी गुणदोष मनानाणी. तुकाराम महाराजांनी एक स्वतंत्र अभंगच लिहिला या संबंधामध्ये. तुझ भावा आहे देव तरी हा सुलभ पावा. देव प्राप्ती करता काही उपाय सांगताना तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे बघा, आपण गाथा काढून वाचातो, भावे गावे गीत, अशी त्या अभंगाची सुरुवात आहे. त्यातलं हे चरण आहे, अनेकांचे काणी गुणदोष मनानाणी. हाच उपदेश गोकर्णांनी आपल्या वडिलांना सुद्धा पद्मपुराणामध्ये केलेला पाहायला मिळतो. अन्यस्य दोष गुण चिंतनमाशु मुक्त्वा. गोकर्ण सुद्धा आत्मदेवाला हेच सांगतात, बाबा दुसऱ्यांचे दोषही पाहू नये, दुसऱ्यांच्या गुणाचाही विचार करू नये. एकादश स्कंदामध्ये याचाही विचार आलाय भागवताच्या. गुणांच्या चिंतनाने आसक्ती वाढते, दोषाच्या चिंतनाने त्याच्याबद्दलचा द्वेष निर्माण होतो.
गणुस्तु भयवर्जिता. दोष आणि गुण पलीकडे मनुष्यानं गेलं पाहिजे. विद्वानानं कुणाच्या विद्वानांनी कुणाच्याही परदोष करू नये आणि म्हणून आपल्याकडे प्रार्थना सांगितल्या. सत्यम वद धर्मंचर, खोट बोलू नये असं 3 तास प्रवचनात सांगायचं आणि शेवटी यायला प्रवचनाला उशीर का झाला म्हणून खोटं बोलायचं. हे चालूच. मी तर गमतीनं सांगत असतो की जे माणसं खोटं बोलू नये याच्यावर 4-4, 5-5 तास प्रवचन देतात, कमीत कमी त्यातला 1 तास तरी ते खोटं बोलतात. खरं सांगणं सोपं आहे हो. चांगलं वागावं हे सांगणं सोपं आहे हो. नीतीनं वागलं पाहिजे हे सांगणं सोपं आहे हो. दुसऱ्याच्या दोषगुणाचं चिंतन करून हे सांगणं सोपं आहे हो. पण ज्या वेळेला व्यक्तिगत आपण हे सगळं आपल्यावर येतं तेव्हा मनुष्याला खोटं बोलावं लागतं. काही वेळेला दुसऱ्याच्या निंदेचा स्वीकार करावा लागतो एखाद्याला खुश करण्याकरता. आचार्य म्हणले, पण ऐका, शहाण्या माणसाने या 2 गोष्टी करू नये. काच सभा परिहार्या. कोणती सभा टाळावी बरं? कोणत्या सभेत जाऊ नये? तर उत्तर देताना असं दिलंय, हिनाया वृद्ध सचिवेन. ज्या सभेमध्ये वृद्ध मनुष्याचा अभाव आहे, वृद्ध सचिवाचा अभाव, अशी सभा टाळावी, तिथं जाऊ नये. आता महाभारत मनुस्मृतीमध्ये असं म्हटलंय, मला वाटतं महाभारतामध्ये सुद्धा असा एक श्लोक येतो की अरे केस किंवा एखाद्या म्हाताऱ्याला दिसतं याला वृद्ध म्हणत नाहीत. वृद्ध असण्याचं लक्षण ज्ञान, म्हणजे शहाण्या माणसानं ज्ञान संपन्न असा जर एका सभेचा त्याग करावा, जाऊ नये. गाढवाची सभा म्हणतात, मूर्खांचा बाजार म्हणतात, जिथं हो प्राणादपि को रम्य. पुढचा प्रश्न विचारला की प्राणापेक्षा सुद्धा काय रम्य आहे, रमणीय आहे. कुलधर्म साधु संगश्च. कुलधर्माचं पालन करणं आणि सज्जनांचा सहवास करणं, सज्जनांच्या संगतीत राहणं हे प्राणाहूनही रमणीय आहे. एखाद्या वेळेला प्राण गेले तर चालतील पण कुलधर्म सोडू नये. प्राण गेले तरी चालतील पण सज्जनाची संगती कधी सोडू नये. चातुर्मास आहे आणि आज आमच्या या भारतवर्षात जरी या कोरोनाने, या राक्षसानं, या असुरानं थैमान घातलेलं असलं, हो, आज आमचे प्रत्येक भारतीयांचे, आमच्या हिंदू बांधवांचे कुलधर्म, कुलाचार चालू आहे. आमचा हा हिंदू समाज कुलधर्माला प्राणापेक्षा सुद्धा जास्त पाळणारा आहे, कुलधर्माचं पालन करणार आहे, हे आम्हाला दिसतं. आणि प्राणाहूनही दुसरं प्रिय जर काही असेल मनुष्याला, तो सज्जनाचा सहवास आहे. का संरक्षा. संरक्षणीय काय आहे, म्हणजे कशाचं संरक्षण करावं, रक्षण कशाचं करावं, हा प्रश्न विचारला. कीर्ती पतिव्रता नैज बुद्धिश्च. कीर्तीचं पालन करावं मनुष्यानं.
पातिव्रत्याचं पालन करावं अनुष्ठान आणि आत्मबुद्धीचं पालन अनुष्ठान करावं. कळालं? का कल्पलता लोकी, विश्वामध्ये या जगामध्ये कल्पलता कोणती आहे? सशिष्याया मार्पिता विद्या, हे त्याचं उत्तर. चांगल्या शिष्याला विद्या देणं ही कल्पलता आहे. कोक्षय वटवृक्ष, अक्षय वटवृक्ष कोणता? सत्पात्र दत्तवान दानम यत, सत्पात्र दत्त दान यत, हे त्याचं उत्तर. सत्पात्री माणसाला दिलेलं दान हा अक्षय वटवृक्ष आहे. श्रोते होत, अशा पद्धतीच्या या प्रश्नांचा थोडाफार आपण अभ्यास केलाय. पुढे अजूनही प्रश्न आहेत, आपण ते यथामती यथावकाश उद्याच्या प्रवचनात ऐकू. जय जय रघुवीर समर्थ.